ब्युटिफुल. आग्रा इज व्हेरी ब्युटिफुल. मी आता जेवढे पण फोर्ट बघितले ना, मला आग्रा फोर्ट खूप जास्त आवडलं. कारण पाय दुखले आता चालून, 3-4 दिवसापासून चालतेच आहे. किती 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 मस्त आहे. खूप मस्त आहे यार. आग्रा फोर्ट ब्युटिफुल ब्युटिफुल. त्यांना पण आग्रा फोर्टला यायचं आहे ना, त्याने ना मॉर्निंगला यायला हवं. खूपच चिल क्लायमेट आणि फिरायलाही मस्त. ऊन नाही काय नाही. खूपच मस्त यार. एवढे फोर्ट बघितले बट आग्रा फोर्ट खूप मस्त. आणि स्पेस पण किती, म्हणजे काही कार्यक्रम होऊ शकतो यार गार्डनमध्ये. साडेसात वाजलेत. आता आम्ही फ्रेशन अप होतो, नाश्ता करतो आणि आम्ही आता निघतोय आग्रा फोर्ट बघायला. गुड मॉर्निंग. हे घे आमचं हे आहे ब्रेकफास्ट. मी घेतले सांबार, इडली, वॉटरमेलन, पोहा, चटणी, कसली पण सेव. आता आम्ही निघणार आहे ब्रेकफास्ट करून आग्रा फोर्ट आणि सिकंदराला बघायला. आय गेस भेटू टायमिंगवर. थोडंसं लेट आहे आम्ही, हाफ ॲन आवर, बट लेट्स सी. तर हे आहे आग्रा फोर्ट. खूप मोठा आहे, खूपच मोठा आहे हे. हॅलो. तर आता आम्ही पोचलो आग्रा फोर्टला. खूप छान आहे, खूप. इथे तुम्ही बघू शकतात, मस्त दिसत आहे. ॲक्च्युली आम्हाला सिकंदरा पण जायचं आहे, बट जर ते आम्ही कवर केलं तर आमची ट्रेन मिस होणार, म्हणून आम्ही ते स्किप करतो आहे यावेळ. आय गेस नेक्स्ट टाईम जेव्हा मी परत येऊ, आय डोंट नो किती वर्षानंतर, तेव्हा नक्की ते कवर करू. बट आत्तासाठी आम्ही आग्रा फोर्ट बघतो. कारण की आग्राला आलं आणि आग्रा फोर्ट नाही बघितलं तर काय बघितलं. ताजमहल तर झालं आमचं काल. ज्या लोकांना ऑनलाईन काढायचं आहे तिकीट, ते लोक इथून पण काढू शकतात. ओन्ली थिंग इज दॅट इथे नेटवर्कचा खूप इश्यू आहे, तर थोडा लेट होऊ शकतो. बाय द वे इथे पण आहे तिकीट काढायचं. इथे तुम्हाला फिजिकल भेटणार आणि इथे तुम्हाला व्हर्च्युअली तिकीट भेटणार. तर आम्ही ऑनलाईनच काढतो इथे. हे आहे इनसाइड ऑफ आग्रा फोर्ट. इथे चेकिंग आहे. ब्यूटीफुल. चलो 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 दे. इथे चेकिंग काउंटर आहे, जे पण तुम्ही तिकीट केलं इथे स्कॅन होणार. आणि अर्ली मॉर्निंग किती छान आणि किती मोठं. तर हा एक दुसरा गेट आहे. So let's go inside. तेवढं
चालायचं आहे एवढं. ताजमहलला पण चालायचं होतं आणि इथे पण चालायचं होतं. पाय दुखले आता चालून, 3-4 दिवसापासून चालतेच आहे. त्यांना पण आग्रा फोर्टला यायचं आहे ना, त्याने ना मॉर्निंगला यायला हवं. खूपच चिल क्लायमेट आणि फिरायलाही मस्त, ऊन नाही काय नाही. तर हे आहे जहांगीर महल. जहांगीर वॉज बेसिकली द फादर ऑफ शाहजहान आणि हा त्याचा महल आहे. सीटे लिहिलंय जहांगीर महल. खूप मस्त आहे. पण मला भूलभुलैयाचे वाईब्स देत आहेत जरा, तसंच वाटतंय मला. मी ब्लॉग मध्ये दिसते ना. रोम खूपच मस्त आहे यार. एवढे फोर्ट बघितले बट आग्रा फोर्ट खूप मस्त आहे. कुठला? किती 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 मस्त आहे. खूप मस्त आहे यार. आग्रा फोर्ट ब्युटिफुल ब्युटिफुल. मी आता जेवढे पण फोर्ट बघितले ना, मला आग्रा फोर्ट खूप जास्त आवडलं. कारण की फर्स्ट ऑफ ऑल खूप मोठा आहे आणि स्पेशियस आहे. एवढं नाही चालायला लागतं चालायला, बट एवढं नाही. म्हणजे तुम्ही चालता चालता तुम्ही आजूबाजूला बघू पण शकता तसं आहे इथे. बट मी जेव्हा रेड फोर्टला गेली होती ना दिल्लीच्या, तर तिकडे मी खूप जास्त चालायचं होतं. एक्स्ट्रीम चालायचं होतं. म्हणजे 1 किलोमीटर 2 किलोमीटर फक्त चालायचंच आहे तुम्हाला. बट आग्रा फोर्ट मला कम्पॅरेटिव्हली खूपच जास्त आवडलं. आणि इथे ना तुम्हाला खूप असे सगळे रस्त्यावरनं गाईड्स दिसणार. ते बोलणार हे पॉईंट्स आहे ते पॉईंट्स आहे, कवर करा. काही गरज नाही आहे घ्यायची. सेल्फ एक्सप्लोअर करा. आणि तसे पण जाऊन सगळेजण यूट्यूब या गुगलवरती सर्च करतातच हिस्ट्री. तर तुमचा टाईम वाचवण्यासाठी तुम्ही गाईड नका घेऊ. नाही तर गाईड असलं तर तुम्हाला प्रत्येक स्पॉटवर थांबवणार आणि तिकडे 10 मिनिट्स ऐकवणार. तुम्हाला ऐकवणं म्हणजे सगळं माहिती देणार, जी तुम्ही अर्धी गोष्ट तुम्ही डोक्यातून तुमच्या जाणार. बिकॉज तुम्ही अर्धी गोष्ट लक्ष नाही देत असणार, कारण की तुम्हाला बघायचं असेल दुसरीकडे. मोस्टली आमचा आग्रा फोर्ट कवर करून झाला आहे. आत्ता आम्ही निघणार आहे. आय डोंट नो की मला सिकंदरा करायला भेटणार की नाही. मोस्ट चान्सेस खूप जास्त कमी आहेत, बट भेटेल करायला. आकाश तर बोलतोय भेटेल करायला. कवर करायचं आहे यार. आमचं राष्ट्रपती भवन पण मिस झालेलं, अक्षरधाम टेम्पल पण दिल्लीला मिस झालेलं बिकॉज ऑफ दॅट स्टुपिड ट्रॅफिक आणि ट्रेन लेटमुळे. तिकडूनच सगळं आमचा गोंधळ झाला. आता तेही कवर झालं असतं आमचं. बट येस, आता नेक्स्ट डेस्टिनेशनला भेटूयात आपण. काय झालं?
हे आहे अकबर स्टोम. हे पण खूप मस्त स्ट्रक्चर आहे. सी, इथे असं गार्डन आहे बाजूला. इथे बसून फोटो काढू शकतो. आता तिकडे चालले मी फोटो काढायला, तर की एकदाच हे दिसेल मस्त. व्हेरी नाईस. असं नाही करायचं. 1X मध्ये इथून आम्ही एंट्री घेतली. त्याचे आत पण एवढं मोठं आहे. मुघल्सनी काय बांधलंय यार. मस्तच मस्त स्ट्रक्चर आहेत सगळे. आणि स्पेस पण किती, म्हणजे काही कार्यक्रम होऊ शकतो यार गार्डनमध्ये. आणि एवढे लोक राहतात, म्हणजे एवढे लोक राहायचे त्या टायमिंगला. हिसाब माझी अख्खी फॅमिली, माझी मम्मीच्या साईडचे, पप्पांच्या साईडचे, आकाशच्या मम्मीच्या साईडचे, पप्पांच्या साईडचे पण येऊन इथे राहिले ना, तरी पण खूप जागा आहे स्टे करायला. एवढं मोठं ह्यांचे महल असतात, एवढं स्पेस, एवढं ग्रीनरी आणि एवढं क्लीन. त्या टायमिंगला किती लोक राहत असतील इकडे, किती लोक. माझं गावचं घरामध्ये म्हणजे बंगलो आहे, तर मी स्वतः, मला भीती वाटते तिकडे राहायला. इथं ते एवढं मोठं आहे. आणि माकड पण खूप आहेत यार इकडे, फोन घेऊन जायचं. स्क्विरल आहेत, मंकीज आहेत खूप. आणि ब्युटिफुल. आग्रा इज व्हेरी ब्युटिफुल. तर फायनली आमचं दिल्ली आणि आग्राचं टूर इथेच कंप्लीट होणार आहे. म्हणजे जे पण प्लेसेस आम्हाला बघायचे होते ते प्लेसेस इकडे संपणार आहे. म्हणजे इथेच एंड करणार आहे. आता डायरेक्ट आता आम्ही निघणार. आम्ही ट्रेनमध्ये बसणार. निजामुद्दीनवरून आमची 4:45ची ट्रेन आहे कल्याणपर्यंत राजधानी. खूप स्लो होती यार. आय थिंक सो आता तर ती टायमिंगवर पोहोचवणार, बिकॉज आता तर इव्हनिंगला आम्ही जाणार आहे. बट जेव्हा आम्ही येताना आम्हाला खूपच जास्त फॉग होता, त्यामुळे ट्रेन इतकी लेट, आम्ही 2:30ला पोचलो. आम्ही 9:55ला दिल्लीला पोचणार होतो, बट 2:30ला पोचलो. तर आणि आम्ही दिल्लीचं ना आम्ही चाट्स पण जास्त खाल्ले नाही, कारण की आम्हाला खूप कमी टाईम भेटला. मला सरोजनीमध्ये पण आम्ही नाईटला शॉपिंग केली. नेक्स्ट डे पण आम्हाला आमचं साईट सीइंग होतं, त्याचे 2 ठिकाण राहिले, विच इज अक्षरधाम टेम्पल आणि एक राष्ट्रपती भवन राहिलं. ते पाय ना आता असे दुखत आहेत ना, असं वाटते घरी गेल्या ना गरम पाण्यामध्ये बालडी घेणार, सॉल्ट टाकणार आणि जरा शेकवणार. एवढे पाय दुखत आहेत माझे. ही काश्मीरला फिरली तरी पण एवढे पाय दुखले नाही जेवढे दिल्ली आणि आग्राच्या टूरमध्ये माझे पाय दुखलेत. बाय द वे, मी ही ट्रिप आहे ना मेक माय ट्रिपवरून बुक केली होती. ते मी कसं बुक केलं, कसं का, म्हणजे किती पैसे लागले आणि ऑल ना, ते मी नंतर सांगेल. आता जरा मी बघते माझ्या डोळ्यांनी, किती व्हिडिओज काढत बसायचे यार. बघा माकडाची झुंड, पुरा ग्रुप आहे तिकडे मंकीजचा. हाही फक्त इथे नको यायला ते मंकीज, नाहीतर काय काय घेऊन जातील. सॉरी. फायनली दिल्ली टू आग्रा, दिल्ली अँड आग्रा ट्रिप आमची सक्सेसफुल झाली. सगळे प्लेसेस कवर केले. 2 स्पॉट जे होतं अक्षरधाम टेम्पल आणि
राष्ट्रपती भवन ते मिस झालं, बट रेस्टॉरंट आम्ही सगळं कवर केलं. दिल्लीचा चाट जास्त खायला भेटला नाही आम्हाला बिकॉज ऑफ टाईम कन्स्ट्रेंट. येताना आम्ही खाल्लं छोले भटुरे, बट आमच्याकडे 4 1 2 3 4 5 2 3 6 बॅग्स 6 बॅग्सनी म्हणजे शोल्डर दुखायला लागलं आहे. आय होप आता जाताना ना आम्हाला ना कोणतरी चांगले पॅसेंजर्स भेटावे यार. लास्ट टाईम गेलो ना तर खूप एक्स्ट्रीम बिकॉज बेबी होती तिकडे आणि एवढं रात्रभर नुसती रडत होती ती, झोपायला नाही भेटलं. आणि होप आता आम्हाला प्रॉपर कोणीतरी भेटेल. असली रूटमध्ये आली मी. खुश का तनू? खूप शोल्डर पाय सगळे दुखतात चालून 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 चालून. चलो एडजस्टमेंट करो अभी बैग्स का. करते ट्रेन बरोबर 4:55ला स्टार्ट झाली. सो फायनली आमची ट्रिप कंप्लीट झाली आहे आणि मी फ्रेश झाली. आकाश पण आता फ्रेश होतोय, तर तिथेच मी ब्लॉग एंड करते आहे. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.